कोई बस करणारे कॉमेंट्री कोण द्यायला लावलं तुम्हाला छुपरांना? तू तरी आमच्यावर उभा राहा. पाणी नको पडशील रे बाबा. नाही नाही गेला छान छान छान. पुढे जाऊ. खूप पडशील नाही. एक मिनिट. तुला मी सारखा सांगतो पडशील पडशील. सुरू आज काही लोकांनी अमरावतीमध्ये नोंदणी करण्यासाठी वडाळे इथे 2 बुद्धविहारांवर अत्यंत निंदनीय अशा पद्धतीने पत्थरफेक केलेली आहे, दगडफेक केलेली आहे. त्याच्यामध्ये काही लोक अत्यंत दुर्दैवानं तर लागलेलं सुद्धा आहे. अत्यंत पवित्र अशा तथागताच्या मूर्तीचा हात सुद्धा तुटलेला आहे. हे खरं म्हणजे अत्यंत अशोभनीय आहे आणि त्या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो आणि पोलिसांनी ताबडतोबीनं या बाबतीमध्ये कारवाई करावी आणि आरोपींना ताबडतोबीने अटक घेतलीच पाहिजे. ही आमची आंबेडकरी जनतेची मागणी आहे आणि जर होणार नसेल तर आम्हाला आंदोलन करावं लागेल. त्याच्यानंतरची सर्वस्वी जबाबदारी ही पोलिसांची असेल हे मी ते स्पष्टपणे सांगू इच्छितो. आणि आत्ताच मी या इथे कमिशनर रेड्डी यांना भेटून आलोय. त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही ॲक्शन घेतो. त्यांना सांगितलं ताबडतोब ॲक्शन घ्या कारण हा प्रकरण म्हणजे अत्यंत म्हणजे राजकीय काहीतरी याच्यामध्ये खेळी दिसते. कारण एखाद्या बुद्धविहारावर हल्ला होईल, 2-2 बुद्धविहारावर हल्ला होतो तर बाबासाहेब आंबेडकरांचं 80 फुटाचं कटआउट पाडण्यात येतं. हे म्हणजे प्री प्लॅन केलेला हल्ला आहे आणि त्या सर्व गोष्टी पोलिसांनी तपासात घेऊन यांचे जे प्रमुख आरोपी आहेत आणि त्याचबरोबर आहूजा नावाचा जो प्रतिनिधी म्हणून असलेल्या पेपरचा मालक आहे आणि संपादक आहे ज्याने खोटी बातमी छापलेली आहे की रामनवमीवर हल्ला झाला आणि पोलिसांनी लाठीचार्ज केला तर त्यालाही पोलिसांनी अटक करावी. जेणेकरून अशा पद्धतीने बातम्या पसरवणारे खोट्या बातम्या देणाऱ्यांना अटक झाली पाहिजे असं आमची मागणी. इथे पोलीस स्टेशनला आले नाही सर. ते लोक पूर्ण पोलीस स्टेशनला आलेले. नंबर किती